परागजी आळवणे साहेब. अध्यक्ष महोदय, एक अत्यंत महत्त्वाचं विधेयक आणल्याबद्दल माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचेही आभार मानतो, आदरणीय योगेश कदम साहेबांचेही आभार मानतो. अध्यक्ष महोदय, अंमली पदार्थांची समस्या किती गंभीर झालेली आहे हे या विधेयकावरूनच आपल्या लक्षात येतं. कारण खरं तर अंमली पदार्थांच्या सर्व गुन्हेगारीच्या संदर्भामध्ये आपल्याकडे उपलब्ध कायदा NDPS होता, नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स ॲक्ट, आणि हा 1985 सालपासूनचा NDPS ॲक्ट आहे. हा एक कायदा अस्तित्वात असताना सुद्धा त्याचं एकूण गांभीर्य, सध्या ज्या ॲक्टिव्हिटीज चालू आहे त्याचं गांभीर्य लक्षात घेऊन आता आपण मोका कायद्याच्या अंतर्गत या संदर्भातली एक प्रोव्हिजन तरतूद आपण करतो. याच्यावरूनच लक्षात येतं की कुठेतरी NDPS ॲक्ट हा कमी पडतो आहे, आणि तो कमी पडत असल्यामुळे आपल्याला आणखीन महत्त्वाची तरतूद ही महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज्ड क्राईम ॲक्ट या अंतर्गत करावी लागते. अध्यक्ष महोदय, कुठल्याही कायद्यामध्ये पहिले 2 सेक्शन्स याचं स्वरूप हे समान असतं. सेक्शन नंबर 1 हा त्या कायद्याचं टायटल असतं, आणि सेक्शन नंबर 2 त्या कायद्यामधल्या वेगवेगळे जे शब्दप्रयोग होणार आहेत किंवा वेगवेगळे जे मुद्दे होणार आहेत त्याची व्याख्या म्हणजे डेफिनेशन हा त्याच्यामध्ये असतो. आणि आपण आज जे विधेयक आणलेलं आहे ते ह्या कायद्याच्या डेफिनेशनमध्येच मूलभूत बदल करतो आहोत, ज्याच्यातून त्या डेफिनेशन ती व्याख्या थोडी आणखीन विस्तृत होईल अशा पद्धतीची आपण करतोय. म्हणजे एक संघटित गुन्हेगारी, ऑर्गनाइज्ड क्राईम याची एक व्याख्या होती, ती व्याख्या आता आपण आणखीन वाढवतोय. त्याचा उपयोग कुठे आणणार आहे, आपण ड्रग्सच्या, अंमली पदार्थांच्या विषयावर आणणार आहोत. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी माननीय मंत्री महोदयांनी आत्ता या विषयाच्या इंट्रोडक्शनमध्ये सांगताना एक मुद्दा सांगितला जो स्मॉल क्वांटिटी आणि कमर्शियल क्वांटिटी यातला. खरं तर ह्या आजच्या विधेयकामध्ये आपण ऑर्गनाइज्ड क्राईमची व्याख्या वाढवतो आहोत. NDPS मधल्या सुद्धा काही व्याख्यांची एक पुनर्विचार करावा लागेल अशी स्थिती आलेली आहे असं मला वाटतं. अध्यक्ष महोदय, NDPS ॲक्टमध्ये जाणीवपूर्वक या सगळ्या अंमली पदार्थांच्या विरोधातल्या लढाईमध्ये जाणीवपूर्वक आपण स्मॉल क्वांटिटी आणि कमर्शियल क्वांटिटी असे 2 सेपरेट भाग केलेले आहेत. त्याचं कारण हे आहे की कमर्शियल क्वांटिटी विकणारा जो आहे तो या सगळ्यातला गुन्हेगार आहे, त्याच्याकडे आपण गुन्हेगार ह्या दृष्टीने पाहतो. परंतु स्मॉल क्वांटिटी ही ज्याच्याकडे असते ती पर्सनल वापरासाठी आहे, आणि पर्सनल वापर करणारा अंमली पदार्थांचं सेवन करणारा जो ॲडिक्ट आहे त्याच्याकडे मात्र कायदा हा वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतो, वेगळ्या नजरेतून पाहतो. आपण जे ॲडिक्ट आहेत त्यांच्यावर फौजदारी कारवाई न करता त्यांना रिहॅब सेंटरला पाठवतो. त्याचं ॲडिक्शन जायला पाहिजे, त्याच्यावर कुठला तरी गुन्हा दाखल करून त्याला जेलमध्ये घालून आणखीन वेगळ्या मार्गाला नेण्याच्याऐवजी त्याचं जे ॲडिक्शन आहे, अंमली पदार्थांचं सेवन तो जे करतोय ते त्यांनी थांबवावं यासाठी प्रयत्न करावा. आणि म्हणून स्मॉल क्वांटिटी जे वापरतात त्यांच्याकडे गुन्हेगार म्हणून आपण पाहत नाही. परंतु अध्यक्ष महोदय, कुठेतरी ह्या संदर्भातला एक पुनर्विचार होण्याची आवश्यकता आहे. हा दृष्टिकोन योग्यच आहे, यात काहीच शंका नाही. हा दृष्टिकोन सायंटिफिक आहे, सायकियाट्रिस्टने सुचवलेला आहे, जगभरामध्ये हा दृष्टिकोन मान्य आहे. परंतु 2 गोष्टी ह्यात होतात आणि त्याचा विचार सरकारने करावा अशी मी विनंती करणार आहे. पहिली गोष्ट तर सर्व कमर्शियल क्वांटिटी बाळगणारे लोक हे गुन्हेगार आहेत, सराईत गुन्हेगार आहेत, आणि त्यामुळे ते पकडले जातील कमर्शियल क्वांटिटी सकट अशी ती व्यवस्था होऊच देत नाहीत. त्यामुळे
प्रत्यक्षामध्ये जेव्हा एखाद्या अंमली पदार्थ सेवन करणाऱ्या एखाद्या ॲडिक्टपर्यंत ते ड्रग्स पोचतं तेव्हा ते त्या स्मॉल क्वांटिटीवालंच पोचतं. कुठलाच गुन्हेगार सगळे कमर्शियल क्वांटिटी घेऊन मार्केटमध्ये फिरत नाहीत आणि त्यामुळे प्रत्यक्षामध्ये पकडला गेला जरी विकणारा माणूस तरीही तो सुटतो, कारण त्याच्याकडे कमर्शियल क्वांटिटी नसते. हा एक मार्ग झालेला आहे की कमर्शियल विकायचा धंदा तर करायचा अंमली पदार्थांचा, परंतु पकडलं जाणार नाही याची एक सेफ वाट हे त्यांनी मार्ग स्वीकारलेला आहे. दुसरा अध्यक्ष महोदय अडचण ही झालेली आहे, आता एखादा ॲडिक्ट आहे, एखादा व्यक्ती दुर्दैवाने अंमली पदार्थांचं सेवन करतो. आपल्या सर्वांची इच्छा आहे की त्यांनी त्या ॲडिक्शनमधून बाहेर यावं, त्यामुळे त्याला रिहॅब सेंटरमध्ये पाठवावं, त्याच्यावर कुठलीही कारवाई करू नये. हे अगदी योग्य सायंटिफिक प्रपोजिशन असलं तरी अध्यक्ष महोदय, जर का एखादा व्यक्ती सातत्याने ॲडिक्शन करत असेल, एखादा व्यक्ती रिहॅबमध्ये जायलाच तयार नसेल, एखादा व्यक्ती रिहॅब होतच नसेल, तर त्याच्याकडून अधिक आणखीन ॲडिक्शन होणारी मुलं वाढण्याची शक्यता वाढते. आपण अध्यक्ष महोदय, आज ज्या सहजतेने हे सगळे ड्रग्सचे प्रकार समाजामध्ये सहज मिळतात, यात कुठे कुठे ॲडव्हर्टाइजमेंट तर होत नाही आहेत. मग हे होत आहेत कुठे? हे विस्परमधूनच होत आहेत. एकमेकांच्या मैत्रीमधूनच एक ॲडिक्ट दुसऱ्याला सवय लावतोय आणि कुठेतरी हे जे ॲडिक्शन आहे हे आपल्याला घालवता येत नसेल तर कमीत कमी त्या ॲडिक्टच्या माध्यमातून आणखीन नवीन अंमली पदार्थ सेवन करणारी मुलं लोक तयार होऊ नयेत याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. अध्यक्ष महोदय, गूगल सर्च करा, NDPS ॲक्टमध्ये कॅनॅबिसचं एक डेफिनेशन आहे. आपल्या देशामध्ये कॅनॅबिस हे त्याच्यावर बंदी आहे, परंतु गूगल सर्च केलं तर तुम्हाला जस्टिफिकेशन्स मिळतील की कशा पद्धतीने कॅनॅबिसचं सेवन खूप चांगलं आहे. तुम्ही ह्याचं सेवन करणाऱ्या मुलांशी कोणाशी गप्पा मारल्यात तर ते तुम्हाला कन्व्हिन्स करावं लागतील की हे कसं योग्य आहे, कसं काही देशांमध्ये याच्यावर बंदी नाही आहे. अशा पद्धतीची ही सगळी चर्चा होते आणि त्यामुळे कुठेतरी स्मॉल क्वांटिटी बाळगणारी लोकंसुद्धा, एकतर तो गुन्हेगार आहे, तो जाणीवपूर्वक स्मॉल क्वांटिटी स्वतःकडे ठेवतो जो विकणारा आहे तो, आणि दुसरा सेवन करणारासुद्धा कुठेतरी त्याच्या माध्यमातून आणखीन अंमली पदार्थ सेवन करणाऱ्यांची संख्या वाढते आहे. आणि त्यामुळे ह्या कायद्याच्या, या विधेयकाच्या माध्यमातून या कायद्यामध्ये आपण 2E मध्ये ऑर्गनाइज क्राईमचा जसा व्याख्या बदलतो तसं कधी ना कधीतरी या कमर्शियल क्वांटिटी आणि स्मॉल क्वांटिटी याच्या डेफिनेशनमध्ये सुद्धा सातत्याने स्मॉल क्वांटिटी बाळगणारा जो माणूस आहे, इथे आपण 2D आहे आजच्या विधेयकाच्या बिलमध्ये, ॲक्टमध्ये 2D आहे, जो 2D सांगतो की कंटिन्युईंग अनलॉफुल ॲक्टिव्हिटी. सो कंटिन्युईंग अनलॉफुल ॲक्टिव्हिटी हा डेफिनेशन का बनवला, ही व्याख्या का बनवली? त्याच पद्धतीने कंटिन्युईंग टू हॅव स्मॉल क्वांटिटी अशा पद्धतीचा सुद्धा एक मार्ग स्वीकारण्याची आवश्यकता आहे. एखाद्या व्यक्ती जर का वारंवार स्मॉल क्वांटिटी घेऊन पकडला जात असेल तर त्याच्याकडे सुद्धा कायद्याचा बडगा कुठल्या तरी अँगलमध्ये हा आणण्याची आवश्यकता आहे असं माझं मत आहे आणि ते आपल्या माध्यमातून सरकारकडे मांडत आहे. धन्यवाद.